एक महत्त्वाची बातमी आहे। दिशा सालियांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुणी बदलला का असा प्रश्न रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे। पेडणेकर सालियान कुटुंबियांकडे का जात होत्या असा सवाल देखील त्यांनी विचारला। आदित्य ठाकरेंची देखील नार्को टेस्ट व्हावी अशी मागणीही रामदास कदम यांनी केली आहे। त्याला कसा वाचवायचा प्रयत्न करतोय हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून ही जी बाब आहे ती अतिशय गंभीर आहे। सीबीआयला केस दिली पाहिजे। याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप केलाय का? याच्यामध्ये रिपोर्ट बदलायचं काम कोणी त्यावेळेला केलंय का? कारण आमची एक माजी महापौर जाऊन तिच्या बापासमोर बसत होती, ती का बसत होती? मग त्याला काय मॅनेज करण्याचं प्लॅन चाललं होतं का उद्धव ठाकरेंचं? ह्या सगळ्या बाबी समोर येणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। जर दिशा सालियांच्या आई वडिलांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे तर मग आदित्य ठाकरेची पण नार्कोटेस्ट झाली पाहिजे। म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी नक्की होईल। अरविंद सावंत यांचे मी आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांनी चांगली मागणी केली। मग अरविंदजी त्यासोबत आदित्यचे पण होतेत ना नार्कोटेस्ट। तो पांचाली कोण आहे त्याची होते ना, दिनी मोगेची होते ना, यांची नार्कोटेस्ट होतेत। म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल समोर, काय अडचण आहे त्याला।